एका बाजूला आनंदाचा सोहळा आणि दुसऱ्या बाजूला दबा धरून बसलेला काळ. अवघ्या काही मिनिटात घर येणार होतं, पण त्या घराऐवजी नशिबात आलं ते विहिरीचं काळ डोह. नाशिकच्या दिंडोरीत 9 जीवांचा असा अंत झाला की पाषाणालाही पाझर फुटेल. नक्की काय घडलं त्या 3 एप्रिलच्या काळ रात्री? पाहुयात त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गाव. रात्रीचे 10 वाजले होते. दरगोडे कुटुंब आपल्या मुलाच्या किंवा नातेवाईकाच्या क्लासच्या कार्यक्रमाचा आनंद साजरा करून कारने घराकडे परतत होतं. कारमध्ये हास्य विनोद सुरू होते. घरी गेल्यावर काय करायचं याचे बेत आखले जात होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कार जेव्हा इंदोरे शिवारात पोहोचली तेव्हा एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि काळोखाला फाडत ती कार थेट 30 फूट खोल विहिरीत कोसळली. धपकन आवाज आला आणि त्यानंतर सर्वत्र शांतता. 30 फूट खोल विहिरीत पाणी तुडुंब भरलेलं होतं. कारमध्ये असलेल्या त्या 9 जणांना किंचाळण्याचीही संधी मिळाली नाही. खिडक्या बंद, चारही बाजूला पाणी आणि समोर मृत्यू उभा होता. बाहेर पडण्यासाठी त्या 9 जीवांनी किती धडपड केली असेल याची कल्पना करूनही अंगावर काटा येतो. पण पाण्याचा विळखा इतका घट्ट होता की कोणीही बाहेर येऊ शकलं नाही. गावकऱ्यांनी आवाज ऐकला आणि ते विहिरीकडे धावले. बॅटरीच्या उजेडात पाहिलं तर विहिरीत फक्त बुडबुडे दिसत होते. पोलीस आले, अग्निशामक दल आलं. क्रेनने कार ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण जेव्हा क्रेनने ती चक्काचूर झालेली कार बाहेर काढली तेव्हा आतलं दृश्य पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. आत एकावर एक 9 मृतदेह पडले होते. एकाच कुटुंबाचा अंत झाला होता. सुनील दत्तू दरगोडे, राकेश सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा आणि श्रावणी दरगोडे ही फक्त नावं नाहीत, तर एका हसत्या खेळत्या कुटुंबाचे खांब होते. 5 जण दरगोडे कुटुंबातील आणि त्यांचे 4 पाहुणे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आज इंदोरे गावात शांतता आहे. घराबाहेर काढलेली ती कार आणि त्यात सापडलेल्या वस्तू पाहून अख्खं गाव हादरून गेले. या भीषण घटनेची दखल खुद्द राज्य सरकारनेही घेतली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदत कार्यात समन्वय साधलाय. मुख्यमंत्री यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. केवळ मदतच नाही तर ही भीषण दुर्घटना नक्की घडली कशी, यामध्ये प्रशासकीय चूक आहे की चालकाचा निष्काळजीपणा याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. 6 निष्पाप विद्यार्थ्यांसह 9 जणांचा जीव घेणाऱ्या या काळ रात्रीने संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणले. हा अपघात आपल्याला बरंच काही शिकवून गेलाय. रात्रीचा प्रवास, वेगावरचं नियंत्रण आणि रस्त्या शेजारच्या विहिरींना नसलेली सुरक्षा भिंत या सगळ्याचा बळी हे 9 जीव ठरले आहेत. पोलीस तपास करत आहेत, पण गेलेली माणसं परत येणार नाहीत. रात्री गाडी चालवताना सावध राहा. तुमचं कुटुंब घरी तुमची वाट पाहत आहे. दरगोडे कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.